तो संकेत त्या गाईचं दूध पितोय. स्वतःची हवा उदास झाली, शिड्या जाम हलतायत. खाली पकडतोस लगेच ओढ नको घेऊ. तर संकेत भाऊ हेमंत भाऊ घेतोय आणि हा बघा असे बघा. आणि मी आहे, माझी हाईट कमी आहे. राहुल नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. हा आपल्या पहिल्या ब्लॉगचा सेकंड पार्ट असणार आहे. तर आम्ही आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन थेट निघालो सुधागडाच्या दिशेने. सुमारे 2 ते 2.5 किलोमीटरचं ड्राईव्ह केल्यावर आपण सीधा पोचतो किल्ले सुधागडकडे जाणाऱ्या दर्या गावाच्या रस्त्यावर. तिथून मग आम्ही ड्राईव्ह करत पुढे दर्या गावात पोचलो आहे. सरळ आहे. किती टाइम हो रहा है अभी गाड़ी में गए 15-20 मिनिट लागतील. गाडीने? हा, गाडीला 15-20 मिनिट लागतील. नंतर मग चालत जायला 1 तास लागेल, 1-1.5 तास. अजून आता आहे 15. मग गाडी तिथे ठेवून चालत जायला लागेल ना. गाडी जागेवर जात नाही ना इकडे. ते दर्यागाव गाव आहे तिकडे, तर सरळ पाचला थांबणार. थँक्यू का. संकेत भाऊ बघा चवळीची पानं कापतोय. आपल्या जेवणाच्या ताडपत्र्यांची सोय कर, ताडपत्री नाही सॉरी, काय रे, पत्रावल्यांची सोय करतोय. आणि हा बघा आपला सुधागड आलाय आलाय. हेमंत भाऊ घेतोय. आता आम्ही लोक सुधागडाच्या पायथ्याशी पोचलो आहे. आणि हे बघा फोटोशूट चालू आहे लोकांचा. हा फोटो काढतोय याचा. आणि हा बघा राहुल भाऊ आपला. आणि इकडचं वातावरण एवढं मस्त आहे ना, आणि सुंदरसा गाव आहे. आणि मी फर्स्ट टाइम हेल्मेटला माझा कॅमेरा माउंट केला आहे. माईक नाही आहे त्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण बाकी हा रस्ता बघा ना, किती सुंदर असा रस्ता आहे. आणि अशा सुंदर रस्त्यावरती मला ड्राईव्ह करायला एवढी मजा येते ना, काय बोलावं तुम्हाला. मी शब्दांमधनं हे करू शकत नाही. हेमंत भाऊ बघा आमच्यासाठी थांबले होते. हेमंत भाऊ, महेश भाई. आणि आम्ही ऑलमोस्ट आता इथे पोचत आलो आहे गडाच्या पायथ्याशी. हा आम्ही दुसरा चांगलावाला रस्ता निवडला. आणि हेमंत सारखा महेश आपल्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी पाठवून सारखा बघून येतो आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, एवढं ड्राईव्ह करून आलं आहे आणि आता मला शिकवायची आहे. बारीक बारीक पाऊस पण येतो आहे. पावसाची मजाच अलग आहे काहीतरीच. आणि आपल्या हेल्मेटला मी जो मोबाईल माउंट केला आहे, तो मोबाईल माउंट केलेला व्ह्यू तुम्हा लोकांना सर्वांना कसा वाटला आहे नक्कीच आम्हाला सांगा. मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे हा व्ह्यू. बाबूने हाय केलं आहे आपल्याला कॅमेऱ्यामध्ये. आणि हा हे बघा छोट्या छोट्या बकऱ्या. आणि त्यांना जागा देतोय मी. आणि आपला संकेत भाऊ, संकेत हात तर दाखव. तर गाडी पार्किंग करायची जागा शोधतोय आम्ही लोक. बघा हे आपलं गाव आहे दर्या गाव. गावाचं नाव आहे दर्या गाव. हे पुढून आहे, पुढे आहे गाडी लावायला. पुढे गाडी लावायला आहे ना, इथेच लावूया. आणि इथे गाडी पार्क करतोय मी आता. आणि इथे बघा राहुल आला. गडाचा व्ह्यू होता सुंदर असा. आणि आपली पार्किंग. आणि आम्ही आपला पार्क केली आता गाडी. म्हटल्यावर हेमंत पण आलाय आणि फोटोशूटवाले पण आले. जरा नीट करा. आम्ही लोक इथे पोचलोय आणि याला पावसाने स्वागत केलं आहे बघ.
हा तू आहे तो सत्तीवादी तो ना ह्याचं नाव आहे आम्ही आता इथे सुधागडच्या पायथ्याशी पोहोचले आणि पावसाने आमचं स्वागत केलंय आणि पाऊस बघा किती पडतो लेन्स वरती नुसतं पाणी लागले आणि आम्ही लोक आता पूर्ण पावसामधनं गावामधनं चाललोय सुधागडवर थोडं लेन्सवरती पाणी लागलं असेल त्यामुळे थोडं ब्लर पण दिसू शकतो आता ब्लॉग शूट करू शकत नाही मी पावसामुळे पाऊस थांबल्यावरती मी ब्लॉग शूट करेन काय मित्रांनो मी आणि एबन पाठी थांबलोय बाकी लोक वरती गेलेत सुधागडला आणि आमच्या पाठी तुम्ही निसर्गाच्या सुंदरता तुम्ही पाहू शकता सह्याद्रीची जी सुंदरता बोलतात ती सुंदरता अनुभवायची असेल तर तुम्हाला सह्याद्रीमध्येच आलं पाहिजे बागडलं पाहिजे फिरलं पाहिजे आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो पाठचा आहे बघा पूर्ण असं सह्याद्री पूर्ण धुक्यांनी पूर्ण सगळा माझे हा राहुल बघा बोलून बोलून दमला असतो बोलून मी दमलोय. पाऊस आला होता त्यामुळे मी शूट नाही करू शकलो आता पाऊस थोडा थांबलाय त्यामुळे मी शूट करतोय सर्व बोलतात संडेला काय असतं तुमच्या गाड्यांवर दर संडेला काय असतं गाड्यांवर दिसतच नाहीये हे बघा आणि आपल्याला जिथे जायचं आहे तो सुधागड बघा पूर्णपणे धुक्यामध्ये गायबच झालेलं आहे हे आमची काळी पाखरं फिरतायत हे रानडुकरं फिरतायत ब्लॉग फायनल मी परत स्टार्ट केलाय पाऊस पडत होता त्यामुळे शूट करू शकत नव्हतो मी आणि आता त्याच परत जोशामध्ये ज्या जोशात घरात निघालो होतो त्या जोशात परत मी शूट अजून बरं वाटलं करायला लागलं आणि ती पायवाट आहे आपण ज्या गडावर जातो आहे सुधागड आम्ही गावामधनं आलात ती पुढे पायवाट आहे ती पायवाट पण नुसती पायवाट नाही तर तिथून आजूबाजूला निसर्गमय दृश्य आहे सह्याद्री धुक्यांनी नटलेली दिसते आणि हेमंत आपला पुढे चालतोय वाट काढत आणि हा बघा जो दृश्य तुम्हाला दाखवायचा होता फायनली तो दृश्य आपल्या नजरेसमोर आहे कसा धुक्याने नटलाय आपला सुधागड आणि तो तिकडे त्या साईडला लोखंडाच्या पायऱ्या आहेत तिकडनं जसं आपल्याला वर जायचंय आणि आता तिथे वॉटरफॉल पण आहे एक सुंदरसा हा कंटेंट नाही हा फडतूच आहे संकेत बोलतो दुधू पाहिजे मला संकेत बोलतो मला दुधू पाहिजे आबो भाई 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 बैल आला माझी हवाने उदास झाली बैलाला बघून पण संकेत बैलाकडे का दूध मागतोय तो बैला आणि संकेत बैलाकडे दूध मागतोय तो बघा तिथे झुंज घेतात आणि तो दूध मागतोय तो संकेत त्या गाईचं दूध पितोय फायनली गडावर चढायला आम्ही सुरुवात केली आहे आणि आपली पब्लिक येते चालून हा कांचाबाई आणि हा बघा पाठवून येतोय रान रेडा जो रेड्याचं दूध पिऊन आलाय आताच बघितलं तू बॅटरी लो झाली डिवाइसची माझ्या आणि असं जंगलात ना मस्तपैकी सुंदरशी वाट आहे पहिल्या पायऱ्यांच्या इथे आम्ही चाललो मस्त सुंदर असं दृश्य इकडे आणि मन तिकडे उभा राहून काय करतोय काय माहिती आणि आमचे एकमेव असे गाईड जे सर्वीकडे जातं तिकडे जंगलात जावा त्या गडावर जावा जंगलात जावं कुठेही जावं तिकडे एकमेव गाईड संकेत भाऊ रानरेड्या आणि या लोखंडाच्या पायऱ्या मी आता चढायला चालू केल्या सिनेमॅटिक शॉट पण घेतलाय लोक वर पोचलेत
आणि वरनं बोलतात खूप सुंदर असा व्ह्यू येतो आहे. तर तो व्ह्यू मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ह्या पायऱ्या तर आहेत चांगल्या पण थोड्या हलत आहेत तर भीती वाटते. आणि हा बघा व्ह्यू बघा, इकडे तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मस्त असा सुंदर व्ह्यू. आणि आता आम्ही लोक पुढे कातल्यात कोरलेल्या पायऱ्यांवरनं चाललो. स्टेप चढताना जरा सांभाळून स्लिपीवाले शूज घालून येऊ नका. हां, जे आम्ही स्लिप घालून झालं तर आलोय. डायरेक्ट खाली पडेल. तेवढं काही रिस्की नाही आहे अगर, नाही एवढं पण नाही, थोडं पावसामुळे सांभाळून या पावसा पाण्यात. ते हे बघा, आणि हा बघा गडाचा टोक पूर्णपणे धुक्यामध्ये. आणि माझ्या कॅमेऱ्याची चार्जिंग फक्त 20% राहिली. मला छोटे छोटे शॉर्ट्स घ्यायचे. हा हा व्ह्यू आहे ते, इकडनं सारसगड दिसतोय तो बघा. तुम्हाला दिसत असेल तर तो तिकडे समोर लांब आहे तो सरसगड आहे. आणि हे आम्ही आलो आहोत सुधागडला. व्ह्यू बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे हा. हे आपली सेकंडवाली स्टेप आली इथे. हे लोक स्टेप चढतात, आपल्याला पण स्टेप चढायची. शिडी हलते, पूर्ण सीडी हलते. हे आरामात जावा रे, सीडी हलते. व्ह्यू बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. आणि आम्ही या सीड्या चढायला स्टार्ट केल्या आहेत. आणि सीड्या जाम हलत आहेत, खूप डेंजर असं, भीती अशी वाटते चढताना. एकदम हेमंतची तर हवा निघून गेली आहे पूर्ण चढताना. हवा निघून म्हणजे पूर्ण फाटून गेलं आहे. आणि मी आता अर्ध्या वाटेत आलो आणि माझी स्वतःची हवा उदास झाली आहे. सीड्या जाम हलत आहेत आणि मी चढतोय. आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा. आणि हवा निघाली आहे पूर्ण माझी वर चढता चढता. एवढे घर चढलो पण ही सीड्या चल फायनली आलोय मी. ते आलोय फायनली. आणि आम्ही तिकडनं त्या गावापासून स्टार्ट केलं होतं. व्ह्यू किती सुंदर असा व्ह्यू आहे. चढून चढून दमलोय. थोडं अजून वर चढायचं आहे बघा. एवढं अजून वर चढायचं आहे. आणि एवढंच चढून हालत बेकार झाली. माझ्या रेनकोटची पूर्णपणे वाट लागली. मी त्याच्यावर स्वतःहून आता ठीक आहे. हे बघा एवढं अजून चढायचं आहे, तिकडे जायचं. बापरे एवढं चढायचं अजून. हे ते एवढं चढता चढता हालत बेकार झाले. आणि या पायऱ्या आल्यात महादरवाजाच्या. एकदम स्टेट बाय स्टेट पायऱ्या त्या. चढता चढता हालत बेकार झाली आहेत. आणि हे बघा झऱ्यांचं पाणी येते. मना बोलते ताण लागले. मी झऱ्यांचं पाणी पिऊन बघतो कसे. चढता जायचं हालत बेकार. पाठीमध्ये टेंटची पिशवी, पाठीला बॅग, हातात एक मोबाईल. एवढं सर्व घेऊन काढणं जाम अवघड आहे. ऑलमोस्ट पोचत आलो आता. आणि हे बघा आपले मान्याबाई आणि संकेतबाई झऱ्याचं पाणी पित आहेत. माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली आहे.
पुढे आता वर गेल्यावरती शूट करतो पॉवर बँकला. तर मोबाईल खूप लोवरती आला आता. हे बघा आपल्या मन्याबाईला एक सिक्रेट वाट सापडली आहे. जी वाट चोर दरवाजा वाटतं. हो हो, ही वाट कुठे जाते काय माहीत. आता आम्ही लोक ही वाट एक्सप्लोअर करणार आहोत. मन्या बोलल्या की एक्सप्लोअर करू आपण ही वाट कुठपर्यंत जाते. खूप थ्रिलिंग असा अनुभव आहे हा. आपल्या त्या टायमाची माणसं कशी होती. हो हो बॅग वाव, आम्ही ही वाट एक्सप्लोअर करतोय त्याचा आम्हाला मनापासून खूप आनंद आहे. कारण अशी वाट आम्हाला पाहायला भेटली हे आमचं अवसौभाग्य आहे. हा चोर दरवाजा होता वाटतं आणि अंधारात काय दिसत नाही. आणि हे आम्ही लोक पोचत आलोय. हे टेंट घे बाई. मने आता पुढे चाललंय. मनाकडे मी टेंट देतोय आणि आता मी पण हे देऊ. चल मी येतो आता. मी येईन, माझी हाईट कमी आहे. आणि आम्ही असा एक कोणालाही न माहीत असलेला एक चोर दरवाजा शोधून काढलाय. आणि हे फायनली आम्ही हे बघा इकडनं आलो आम्ही. आणि आम्ही या बुर्जाला आलोय. आणि वाव, हा व्ह्यू तर बघा तुम्ही. चिलखती बुरुज आहे. आणि हा रस्ता आपल्या चिलखती बुरुज म्हणून आहे. त्याच्या बरोबरच बाजूलाच असा हा खाली भूमी अंतर्गत गेलेला रस्ता आहे. ही वाट आहे. आणि तिथून आम्ही या साईडला आलो. आणि आम्ही इथे आलो आणि आम्हाला हे असं मस्त सुंदर असं व्ह्यू पण बघायला भेटला. आणि हा स्पॉट कोणालाच माहीत नसावा असं आम्हाला वाटतं. तो स्पॉट आम्ही एक्सप्लोअर केला आहे. हे बघा हे पूर्ण आम्ही तिकडनं आलो आणि हा संकेत व्ह्यू दाखवतो. आम्ही इकडनं रिटर्न चाललो आहे. ती वाट आहे ती. माझी हाईट कमी असल्यामुळे मला इकडनं येण्या जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही होत आहे. पण हे मण्याला आणि आपल्या संकेतला यायला खूप वाकून आणि बॅगी काढून यावं लागतं आहे. मी एकदम इझिली आलो इकडनं. आणि हे मण्या आणि संकेत येत आहेत. त्यांच्याकडनं थोडं सामान घेतो मी हातामध्ये दे. आणि मने आणि संकेत येत आहेत. आणि आम्ही लोक पोचलो आहे. आणि राहुल भाऊ आमचा वाट बघतोय वरती की आम्ही लोक इथे गेलो कुठे होतो. हो अरे एकदम ऑसम ऑसम असं आहे. एकदम सुंदर असं आहे. पाऊस आला रे. पूर्ण धुकच धुक धुकच धुक धुकच धुक धुकच धुक. फायनली आम्ही लोक सुद्धा गडाच्या टॉपवर पोचलो पठारावर. आणि तुम्ही बघू शकता ऊन पडलंय तरी पण धुकं आहे सर्वीकडे. आणि असं सुंदर असं वातावरण झालं इकडे. आणि आपला हेमंत भाऊ बघा पूर्णपणे अक्षरशः घामाने भिजलाय असं तुम्हाला वाटत असेल. पण तो घामाने नाही तर एका वॉटरफॉल खाली भिजला होता. फ्रेश झालाय आणि मस्त असं धुकं पडलेलं आहे. दुपारचे 12 वाजले तरी धुके आहेत. दुपारचे 12 वाजले. तेच सर मी पण बोलतोय. तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण अक्षरशः 12 वाजले तरी पूर्ण सर्वीकडे धुकंच धुकं पसरलेलं आहे. फायनली आम्ही एवढ्या वर आलोय टॉपला. आणि किती वर आलोय तुम्ही आजूबाजूचं धुकं बघूनच समजत असेल. पूर्ण आजूबाजूला धुकं पसरलं. ऊन गायबच झालंय. सर्व धुकंच धुकं पसरलं. राजांची मूर्ती बघा. एका कातलामध्ये कशी कोरलेली अशी सुंदर अशी सुबक मूर्ती. गडावरती येताच महादरवाजाच्या दिशेने आलात की तुम्हाला श्री भोईरा माता मंदिर मंदिर दिसेल. तिथे आपल्या किल्लेगड मंदिर आहे बघू शकता. दीपस्तंभ हा
गडावरती खूप काही फिरण्यासारखं आहे आणि बघाल तिकडचं तिथे तुकच असे कोरीवकाम केलेले दगडी कातली शिल्प आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा तुम्ही पाहू शकता, ह्या सर्व समाध्या दिसत आहेत. ह्या सर्व समाध्या आपल्या मराठ्यांच्या आहेत, आपल्या वीरांच्या आहेत, ज्याने या महाराष्ट्रासाठी आपलं रक्त वाहिले. तुम्ही बघू शकता पूर्ण इथे पूर्णच्या पूर्ण एरियावरती पूर्ण जेवढी जागा आहे तिथे सर्वीकडे हर एक मराठ्यांची समाधी आहे. आता आमची वाटचाल चालली आहे महादरवाजाच्या साईडला. हाय मित्रांनो, हा आता आम्ही महादरवाजाच्या दिशेने चाललो. थोडी वाट स्लिपरी आहे आणि आम्ही लोक क्रॉक्स घालून आलोय. सर्वात मोठी गोष्ट ती आहे की क्रॉक्स वरती येतं. त्याचे क्रॉक्स खराब आहेत, आमचे नाही. आमचे पैसे दिलेले त्याचे फुकटवाले आहेत. 150 वाला नाही, फुकटवाला क्रॉक्स आहेत त्याचे. पोकटवाला आहे, पोकटवाला. कोणतरी पडला तो बघ, ते त्याचे क्रॉक्स कुठल्या माथेरानचे क्रॉक्स आहेत. चुकून पण इकडे स्लिपरी चप्पल घालून येऊ नका, नाही तर शूज बिना चपलेचे या शूज आणि शूज स्लिपरी शूज घालू नका. बघा स्लिपरी शूज पडला रे बाबा. बघा पडला पडला. मित्रांनो आपण महादरवाजाच्या इथे पोचलेलो आहे. हा बघा हा महादरवाजा आणि आम्ही दुसऱ्या साईडने आलो होतो. जे मला सपोर्ट करतात त्यांच्यासाठी मी कंटिन्यू शूट करतो आहे. पावसामध्ये पण अक्षरशः माझे कपडे थोडे ओले झालेत तरी पण मी शूट करतो आहे. मी बघू शकता कसं हे बनवलं असेल, कसा हा कातल फोडला असेल. हेमंत भाऊंनी हे बघून निशब्द झाले. हे कसं काय ती माणसं असतील आणि काय ती काहीगिरी आहे बघा. आजकालच्या इंजिनियरांना हे जमेल. मी स्वतः इंजिनियर आहे. तर असा पाऊस पडतोय आणि आपले जागा कुठे भेटली नाही तर आपण शिव मंदिराच्या इथे आलेलो. पहिला तिकडेच आपली जागा घेतली आणि जेवण बनवायला चालू केलं. उतरताना टाइमपास करू नको म्हणजे 4 वाजता 4 खाली उतरायला. आता शिडीवरनं आरामात उतरा. कशाला चला पटापट त्याचं फक्त चला पटापट. चल 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 चल. सगळेजण आतुरतेने वाट बघतात की कधी मॅगी खायला भेटेल. या गरम गरम तोपातली ती मॅगी आम्हाला खायला. हा संकेतची मॅगी, संकेतची मॅगी नको आम्हाला. हाच तो माणूस जो डोक्यावर पडलाय. चावला आणि फायनली मॅगी बनली आणि ही माझी प्लेट पण बनली आहे त्याच्यासोबत. अरे चांगला आहे. नको नको नको. आणि हे हेमंत भाऊ रावलं उठो. चला मॅगी खावायला, मॅगी खावायला. गॅस बंद केला काढतोय मी राहुल. फायनली आपली मॅगी तयार झालेली आहे आणि मॅगी आता मी आस्वाद घेतोय. एक नंबर आहे. एक नंबर मॅगी बनलेली आहे फायनली. आणि काहीतरी बनवली आणि लोक खातात आणि मी व्हिडिओ काढतो तर मी पण खायला चालू करतो. मित्रांनो बघू शकता पाऊस किती जास्त पडतो. त्यामुळे या तर आम्हाला क्लिक करता येणार नाही आहे आणि एवढी जोरदार पावसामध्ये क्लिक करणं पण मुश्किल आहे.